शेतकरी बंधूंनो, मी सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. वाळवा तालुका आणि गावाचं नाव आहे कारंदवाडी. आणि या कारंदवाडीमध्ये एक ऊसाची जी शेती आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर तो ऊस कॉमनच आहे सगळीकडे. माझ्या शेजारी जे बसलेले शेतकरी आहेत ते फार चांगल्या पद्धतीने ऊसाची शेती करतात. आणि यांचं विशेष असं आहे की ह्यांनी हायेस्ट 130 टनापर्यंत एकरी उत्पादन काढलेलं आहे. जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी ते फार प्रयत्नपूर्वक पिकाचा पॅटर्न राबवतात. त्यामुळं त्यांची जी उत्पादकता आहे एकरी 100 टनाच्या वरच राहते, कारण ते जमिनीचं आरोग्य जपतात. यासाठी अनेक प्रकारचे ते उपाययोजना करतात. 2 किंवा 3 खोळवे घेतल्यानंतर ते 1 वर्ष ते जमिनीला विश्रांती घेतात आणि त्या ठिकाणी केळीसारखं पीक आहे किंवा हळदीसारखं पीक आहे, हरभरा आहे, सोयाबीन अशी आंतरपिकं घेतात. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे. मला सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या. तुमचं वय, शिक्षण आणि किती शेती आहे आणि कोणती कोणती पिकं घेतात ते सांगा. नमस्कार, माझे नाव सुरेश अप्पासू कवाडे, राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे आणि एकत्रित आमची 30 एकर शेती होती. आता 15 एकर शेती माझ्या वाटेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ऊस, केळी, हळद, हरभरा, सोयाबीन, ताग, ढेंच्या ही अशी पिकं त्याच्यामध्ये घेत असतात. तुमचं मेन पीक ऊस आहे. हो, किती वर्षापासून तुम्ही ही शेती करता? तसं मी 10वीतनं शाळा सोडली. 14-15 वर्ष म्हणजे साधारण 84-85 साली मी 10वीतनं शाळा सोडून शेतीमध्ये आलो. 85 म्हणजे बघा की आता जवळजवळ 40 वर्ष झाले आता मी शेती करतोय. माझे प्रयोग त्याच्यामध्ये करत गेलो. ते आज मी शेतीमध्ये 4.5 फूट, परत 5 फूट, 6 फूट, 7 फूट, अगदी जे आता लोन आले 7 फूट, 8 फुटाचं, ते आपण 2018 सालीच प्रयोग केलेले होते. 8 फुटावर केला होता, 7 फुटावर केला होता, 6x2.5 वर केलेला होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काय आपल्याला अनुभव आले त्याचे मी टिप्पण करून ठेवत असतो. आणि मग जे पद्धत चांगली वाटते त्या पद्धतीनं आपण ऊसाची शेती करतो. तर ह्याच्यामध्ये आपण 2005-06 पासून सातत्यानं प्रत्येक वर्षी जेवढं क्षेत्र असेल ते सगळं आपण 100 टनाच्या वरती जातो. म्हणजे असं नाही की एखाद्या वर्षी आपण 100 टन काढलो आणि दुसऱ्या वर्षी 50-60 टनवर, असं नाही. प्रत्येक वर्षी समजा या वर्षी 10 एकर माझी शेती आहे, ऊस लागवड आहे, तर 10 एकरात 1000 टन. त्यातलं माझं रेकॉर्ड म्हणजे 15 एकर ज्यावेळी माझा 8 साली ऊस होता त्यावेळी 1500 टनाच्या वरती आपण घेतले. तर एक सातत्य त्यात राखणं महत्त्वाचं आहे आणि ते सातत्य आपण राखत गेलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपला एक स्वतःचा पॅटर्न आम्ही तयार केलेला आहे. त्या पॅटर्नच्या पद्धतीनं आपण शेतीमध्ये आपली वाटचाल चालू आहे. तुम्ही सगळे 8 साली ऊस घेता ना? 8 साली ऊसाशिवाय ॲव्हरेज मिळत नाही. त्यामुळे आम्ही 8 साली ऊस घेतो. पूर्वी सोयाबीन घेऊन सूर लागण करत होतो, पण त्या दोन्हीची मिळकत आणि ते सगळे हिशेब धरला तर आपणाला 8 साली ऊस परवडतो. त्यामुळे ते सोयाबीन पावसात गावलं किंवा तांबेर आला तेव्हा काही रिस्क राहत नाही त्याच्यामध्ये. फक्त काय करतो आपण, ऊसाची 2 पिकं घेतली, 2 पिकं घेतल्यानंतर 1 वर्ष विश्रांती देतो. आणि ती विश्रांती देत असताना जिथं पाण्याचा चांगला निचरा असतो त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपण नगदी पिकाचं नियोजन करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने केळी आणि हळद. ह्या 2 महिन्यात आता युद्धामुळे थोडं रेट कमी आलेत केळीचे, नाहीतर केळीचे सुद्धा 12 महिन्यात आपले भरपूर पैसे होतात. म्हणजे शेतकऱ्यांची काय मानसिकता असते की विश्रांती जमिनीला द्यायला त्यांची तयारी नसते, कारण ते उसाएवढं त्याचे पैसे होतील का ह्याची गॅरंटी नसते. हां, तर त्या ठिकाणी आपण केळी, हळद ही पिकं घेतली आणि रेट चांगले आणि तुम्ही उत्पादन चांगले काढले तर अतिशय चांगले पैसे मिळतात. अगदी आम्हाला केळीमध्ये 16-17 हजार, 18 हजारपर्यंत रेट मिळालेत आणि 40, 42, 43, 45 टनापर्यंत मी केळीमध्ये उत्पादन काढलेलं आहे. त्यावेळी एका वर्षाचं जर आपण 17,000 रुपये टन आणि 40 टन जर तुम्ही केळी पिकवला तर 6,80,000 झाले. आता 6,80,000 झाले तर आता 35 रुपये ऊसाचा दर आहे. तर त्याचा तुम्ही भागिले केला तर बघा कुठं जाते ते. म्हणजे ते ऊसापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला उत्पादन मिळतं. आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे काय, त्याच्यामध्ये परत ऊसाचं पीक आपलं अतिशय चांगलं येतं. म्हणजे तुम्ही ऊसामध्ये जर विक्रमी उत्पादन काढायचं असेल तर मी म्हणतो तुम्ही केळी आणि हळद ही पिकं घेतली पाहिजेत. एक तर त्याचे पैसे पण चांगले होतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमचं ऊसाचं पीक नंतर अतिशय चांगलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे
जमिनी खराब होत आहेत आणि जमिनीला विश्रांती देत नाहीत. तर ही विश्रांती न देण्यामुळं काय प्रॉब्लेम काय क्रिएट झाले तुमच्याकडे? भरपूर झाले. आता आमच्या गावात तिथं सर्वोदय साखर कारखाना जो आहे हां, तिथं जवळजवळ 3000 एकर क्षारपड आहे तिथं जमिनी. बापरे. सर्वोदय कारखाना म्हणजे त्यावेळी त्यांनी क्षारपडच्या एरियातच तो बसवलेला आहे कारखाना. अति पाणी मोकाट सोडणं हम्म, आणि त्या जमिनी कशा थोड्या एकदम ब्लॅक हेवी सॉईलच्या. भारी. हां, हम्म, त्यामुळे ते पूर्वी कायम तिथं ते शाळवाचं वगैरे पीक चांगलं यायचं त्या जमिनीमध्ये. आणि जसं पानस्थळ हे ऊसाचं वगैरे पीक चालू झालं हम्म. तसं ते आता बराचसाच भाग तिथला आता क्षारपड. पूर्ण क्षारपड झालेला आहे. काही आता आधुनिक जे शेतकरी आहेत त्याच्यात परत आता सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून आता काही जमीन परत आता ते सुधारण्याच्या मार्गावर आहे. तुमचं जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही जमिनीला विश्रांती देता. किती खोडवे घेतल्यानंतर देता ते? मी काय करतो, आडसाली लागण आणि खोडवा हां, घेतल्यानंतर जिथं माझे पाणी साठत नाही, आता इथं पाणी साठत नाही ह्या जमिनीमध्ये, हां, मग इथं मग मी प्रामुख्यानं केळी हम्म, आणि हळद ही पिके घेतो. हम्म, आणि काही माझे क्षेत्र असे आहेत हम्म, की तिथं जूनला पाऊस चालू झाला हम्म, की डिसेंबरपर्यंत त्या रानातलं पाणी हटत नाही. हम्म, तर तिथं नगदी पिकं आपणाला घेणं शक्य होत नाही. हम्म, मग त्या जमिनीमध्ये मग मी काय करतो, सोयाबीन काढल्यानंतर हरभरा. हम्म. आणि तो हरभरा करत असताना पण आपण बिन पाण्याचाच हरभरा करतो. बरं. म्हणजे बैलाच्या नांगरीमागे हरभरा टाकायचा. हम्म, त्यामुळे काय होतंय, पाणी द्यायला लागत नाही. हम्म, पाणी नसल्यामुळं त्याला तण येत नाही. हम्म, आणि नुसते 1-2-3 फवारण्या कीटकनाशक बुरशीनाशक केले की हम्म. ते जवळजवळ मला 2 वर्ष मग तिथं 3 एकर क्षेत्र आहे. हम्म. तिथं जवळजवळ 43 क्विंटल मला हरभरा झाला. त्या जमिनीमध्ये त्या पद्धतीनं रोटेशन करतो. हम्म, सोयाबीन, हम्म. हरभरा, सोयाबीन शेक नसेल तर मग तिथं धेंच्या करतो. हम्म, मग धेंच्या गाडून परत ऑक्टोबर एंडला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हम्म. तिथं मी हरभऱ्याचं पीक घेतो. हम्म. आणि जिथं आपले निसऱ्याची जमीन आहे तिथं मग केळी, हळद हे नगदी पिकाचा आपण पीक फेरपैलसाठी वापरतो. जमिनीला विश्रांती देताना असं नवीन कुठलं तरी 2-3 सांगितली तुम्ही पिकं ती घेतात आणि त्यामुळे तुमच्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढलेलं आहे. pH मध्ये पण सुधारणा झालेली असेल. म्हणजे मातीच्या कंडसमीमध्ये बदल झाला असेल. भुसभुशीतपणा आला अगदी असेल. भुसभुशीत. म्हणजे तुम्ही ज्यावेळी आम्ही सरी वगैरे सोडतो ना, हां, त्यावेळी जर तुम्ही आला तर एक 10-15 पाऊल चालला तर मी तुमचे पाऊल भरून आले पाहिजे. बरं. एवढं म्हणजे पाय भरून येते ते, म्हणजे गालीच्यावर चालल्यासारखं हां. त्याच्यामध्ये आपल्याला वृत्तात. फिलिंग होते. हा, हां, बरोबर. गादीवर आणि हा चालण्यासारखं. असा वास भेटला तर एकदम असा हां, एखादं ते सेंट सारखं वास तुम्हाला येणार. हां. म्हणजे कसं मातीचा सुगंध. हा, एक आपलं एक कसं आहे की पूर्वी आमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी जी जमीन ताब्यात दिली त्यावेळी जी त्यांनी क्वालिटी ठेवली होती हम्म, तीच क्वालिटी आपण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हम्म. पुढल्या पिढीला देत असताना त्याच्यापेक्षा वाढली पाहिजे क्वालिटी, कर कमी झाली नसली. हा? तुमचं पाऊल केलं आणि पाहिजे. बरेचसे शेतकरी आता इथं पाचट कुट्टी करतात, हां, असं केळीची मल्चिंग करतात. बरं. करतात म्हणजे हो, हो. तुमचं बऱ्यापैकी प्रयोगाचा. आता आमच्या गावात आता जवळजवळ पाचट पेटवायचं बंदच झालं. बरं. मी नाही, वैयक्तिक- केळीचा प्रयोग करतात. हो, करतात की. करतात.